शेतकरी मित्रांनो, हे बघा, गूळ आणि ताकाचं पाणी आपण वापरून जे आता फुलोरा गळत आहे, आपल्या आंब्याचा फुलोरा सध्या खूप गळत आहे, तर ते नियंत्रण करणार आहोत. आपल्याला एकही रुपया केमिकलवर खर्चायची गरज नाही. आणि ते नियंत्रण कसं करणार आहोत, हे कॉम्बिनेशन कसं काम करतं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण बोलूया ताकाबद्दल, की ताक का घ्यायचं. हे बघा मित्रांनो, या ताकाला ठेवून जवळपास 5 ते 6 दिवस झाले. त्यामुळे काय होणार, ताक खूप आंबट होतं आणि लॅक्टोबॅसिलस जे बॅक्टेरिया असतात त्याचं प्रमाण खूप जास्त वाढतं. मग ते त्यामध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होतं आणि ते काय करतं, जे आपल्या म्हणजे पानांवर पांढरी भुरी येते, करपा येते, त्या पांढऱ्या भुरीला धुवून काढण्याचं काम जे आहे ते ताक करतं. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्याला या ताकामधून काय भेटणार, कॅल्शियम भेटणार, फॉस्फरस भेटणार आणि पोटॅश पण भेटणार. तर शेतकरी मित्रांनो, आता जाणून घेऊ की गुळ का घ्यायचा. बघा, गुळ घेण्याचं कारण आहे, आता जे येतात बॅक्टेरियाचे जीवाणू वाढलेत, त्या जीवाणूला सध्या लगेच खायला जर काय पाहिजे असेल तर त्यामुळं आपण गुळ घेतलेला आहे. आणि गुळाचं दुसरं आपल्याला काम काय करणार मित्रांनो, बघा की आता जे फुलं गळत आहेत आपल्या आंब्याचे, फुलाचं रूपांतर फळामध्ये होत नाही, तर त्यासाठी पॉलिनेशन महत्त्वाचं आहे. परागीभवन करण्यासाठी आपल्याला आपल्या शेतात जे आहे मधुमक्खी आली पाहिजे, म्हणजे ज्या बीज आल्या पाहिजे, त्यासाठी आपण हे गुळ घेतलेलं आहे. कारण ते गुळ या वासामुळे, ताकाच्या आणि या दोघांच्या वासामुळं त्या आपल्या फुलावरून येतील, परागीभवन होईल आणि त्याच फुलाचं समोर फ्रूटमध्ये कन्व्हर्जन होईल, म्हणजे त्याचे फळे बनतील. तर शेतकरी मित्रांनो, मग आता बघूया की हे किती घ्यायचं. तर बघा, हे 4-5 दिवसाचं आंबवलेलं ताक आहे, ते आपल्याला प्रति 15 लिटर पंपासाठी जवळपास 1 ते 1.5 लिटरच घ्यायचे, त्याच्यापेक्षा जास्त नाही घ्यायचं. कारण त्याच्यामुळे ते खूप म्हणजे याच्यात बॅक्टेरियाचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आंबट असल्यामुळं. तर जर तुम्ही जास्त घेतलं तर तुमचे पानं जळू शकतात झाडाचे, त्यासाठी एवढंच घ्यायचं आहे. आणि 100 ते 150 ग्राम आपल्याला गुळ घ्यायचा. घरचा पण चालतो, काळा सेंद्रिय गुळ असेल ते तर अजून चांगलं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जास्त गुळाचा पण वापर नाही करायचा आहे. कारण जर तुम्ही जास्त गुळ यूज केला तर मुंग्या पण लागू शकतात झाडांना, त्या पण ठीक नाही आहेत. आणि जर थ्रिप्सचा वगैरे अटॅक असेल तुमच्या प्लॉटवर तर हे कॉम्बिनेशन अजिबात यूज करू नका, तुम्ही केमिकलच यूज करा. तर चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केले वगैरे जाऊ नका. आणि आपल्या दुसऱ्या शेतकरी बांधवांना पण पाठवा. आणि जर काही समस्या असेल, काही विचारायचं असेल तर मला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका.